सोलापूरमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न। या रिंगणाची ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज अकलूजमध्ये मुक्कामी। माळीनगरमध्ये पहिलं उभं रिंगण पार पडणार। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरीमध्ये पुन्हा पाऊस। सकाळपासून बहुतांश भागामध्ये पाऊस। 16 जुलैपर्यंत जिल्ह्याला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। रायगडमध्येही जोरदार पावसाची हजेरी। आजपासून पुढचे 4 दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। बोईसर, डहाणू आणि चारोटी परिसरामध्ये मुसळधार पाऊस। गोंदिया जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा, शेती कामांनाही वेग येणार। रायगडाच्या पायी मार्गावरती वाळसुरे खिंडीच्या जवळ कोसळली दरड। 4 दिवसांपूर्वीच रायगड किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आल्यानं कोणतीही जीवितहानी नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटातील अवजड वाहनांची वाहतूक आज सुरू होणार। आजपासून वाहतूक सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी। पंढरपूरमध्ये विविध मागण्यांसाठी धनगर समाज आक्रमक। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा रोखण्यासाठी मेंढ्यांसह धनगर समाज वेशीवरती दाखल। श्रीरामपूरमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा गटविकास अधिकाऱ्याला घेराव। तालुक्यातील असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस आक्रमक। पंचायत समिती कार्यालयामध्ये केलं ठिय्या आंदोलन। संगमनेर तालुक्यामधील आंबी खालसा गावामध्ये आंतरधर्मीय विवाहामुळे हिंदू संघटना आक्रमक। हा विवाह लव जिहाद असल्याचा आरोप करत हिंदू संघटनांचा आंबी खालसा ते खारगाव असा मोर्चा। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 2 प्राध्यापकांचं उपोषण। सेवा ज्येष्ठतेची यादी डावलून कुलगुरूंकडून अन्याय केला जात असल्याचा प्राध्यापकांचा आरोप। 2 दिवसांपासून उपोषण सुरू। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीचं आंदोलन। नीट परीक्षा सरकारच्या नियंत्रणात व्हावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन। सावंतवाडीच्या मोती तलावामध्ये पुन्हा एकदा मगरीचं दर्शन। मोती तलाव शहराच्या मध्यभागी असल्यानं परिसरामधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। यवतमाळमध्ये चोरीच्या दुचाकी विक्री करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांकडून अटक। चोरट्यांकडून 20 दुचाकी जप्त। लालखेड पोलिसांची कारवाई। भंडाऱ्यामध्ये कारधा पोलिसांकडून मोठी कारवाई। 18 किलो गांजासह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त। कोंबड्यांचं खाद्य वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये केली जात होती गांजाची तस्करी। जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती गांजा विक्री करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून अटक। टोळीकडून 48 किलो गांजा पोलिसांनी केला जप्त। खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू। वसई विरारच्या पश्चिमेच्या जकात नाका इथली घटना। वसई विरारमध्ये एकाच रिक्षामध्ये 12 शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास। स्थानिक आरटीओ विभाग आणि वाहतूक शाखेचं दुर्लक्ष। गाय पकडून नेणाऱ्यास 11 लाखांचं बक्षीस। बारामतीच्या मोढवे गावातील नागरिकांचा निर्णय। मोकाट गायींमुळे गावकरी त्रस्त। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन